आज आपण बनवूया पिठलं आणि भाकर। नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे संध्याकाळचा सोपा आणि साधा स्वयंपाक पिठलं आणि भाकर। चला तर आपण चालू करूया पिठलं बनवायला। आधी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढई बघा लोखंडाची आहे आणि लोखंडाच्या कढईमधलं अन्न खाल्लेलं सगळ्यात चांगलं असतं, आपल्याला याच्यामध्ये लोह भेटतं। चालू करूया। गॅस चालू केलेला आहे, मी कढई आधी ठेवलेली आहे। थोडीशी कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। हे पहा, मी 2 चमच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण प्रथम मोहरी घालू। मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये आपण जिरं घालू। आता बघा बेसनसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। थोडासा लसूण टाकू। अगदी चिमूटभर हिंग। हिंग आपल्याला कसं बेसन पचण्यासाठी हलकं राहतं, पोटाला बाधत नाही। हिरवी मिरची मी बघा बारीक कट करून घेतलेली आहे। हिरवी मिरची थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। कढीपत्ता घालू आपण त्याच्यामध्ये। मस्त वास सुटतोय, छान खमंग वास येतोय। थोडीशी मिरची फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूयात कांदा। कांदा परतत आला, थोडासा ठसका उठतोय। ठसका उठून थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ घालूया। कांदा आपण लवकर तेलामध्ये मॅश होऊन जातो आणि ठसका पण होणार। कांदा जास्त लाल करायचाच नाहीये, थोडासा कच्चा ना कसं बेसनमध्ये छान लागतं। यात घालूया आपण थोडीशी हळद। हळद चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर थोडीशी बाजूला ठेवली मी, नंतर आपण वरतून टाकूया। आपली फोडणी झाली आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, आपल्याला आवडत त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालायचं। आता हे आमच्या तिघांसाठी झालेलं आहे, तिघांसाठी आम्हाला एवढं बस होतं। बेसन थोडंसं पातळच छान लागतं, भातावर पण खाता येते आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागतं। चवीपुरतं मीठ आधी पण टाकलेलं आहे, बघून टाकायचं थोडं मीठ। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। लावून ठेवते म्हणजे पटकन उकळी येणार। काढूयात। आता उकळी आली असेल। हां, छान आता उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन घालूयात। आणि बेसन टाकते वेळेस पण काय करायचं, एका हाताने हलवायचं आणि दुसऱ्या हाताने बेसन टाकत राहायचं। थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची, असं टाकतच हलवायचं। जसं हवं आहे तसं त्याप्रमाणे आपण बेसन टाकायचं। घट्ट हवं असेल तर जास्त टाकायचं, पातळ खायचं असेल तर थोडंसं कमी टाकायचं बेसन।
फोडून घ्यायच्या आणि जेव्हा आपण झाकून ठेवतो ना नंतर मग एकदम असं व्यवस्थित होतं ते नंतर. बघा आता हे घट्ट होत आलंय आहे. गॅस आता कमी करायचा थोडासा, कारण हे कसं हातावर उडतं ना पटपट करून. असं मस्त झाले आपलं बेसन. आता 2 मिनिट फक्त झाकून ठेवायचं त्याला. मस्त खूप छान झालेलं आहे बेसन. चला आपलं आता बेसन तयार झालेलं आहे. आपण आता भाकरी बनवायला मस्त झाली. आता बघा आपली भाकर बघा कशी टम्म फुगली आहे. हे बघा एकदम छान झाली आपली भाकर. आता जेवायला ताट लावते मी. आपलं बघा पिठलं आणि भाकर. चला आपले तयार झालेले आहे बघा. बेसन, भाकर, कांदा, पापड आणि लोणचं. आपला एकदम साधा आणि पचायला हलका जेवायचं ताट आपलं रेडी आहे. आवडली का मग तुम्हाला आमची रेसिपी? साधी सिंपल. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आपण लगेच नंतर परत भेटूया. थँक्यू.